नमस्कार मित्रांनो, व्यंकटेशा सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे थॉट्स मॅनेजमेंट, म्हणजे विचारांचं व्यवस्थापन. आपण मनी मॅनेजमेंट शब्द ऐकला असेल, आपण टाईम मॅनेजमेंट शब्द ऐकला असेल, आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा शब्द ऐकला असेल, याच्यावर काम केलं असेल, जे की मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये याचा उपयोग केला जातो. तर तसंच थॉट्स मॅनेजमेंट, विचाराचं मॅनेजमेंट देखील आपल्याला करता येऊ शकतं. ते कसं करायचं, त्याचं महत्त्व किती आहे, हे आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. तर थॉट्स मॅनेजमेंटकडे वळण्या अगोदर आपल्याला पाहायला पाहिजे की किती प्रकारचे थॉट्स असू शकतात, विचारांचे किती प्रकार असू शकतात. तर मुख्यत्वे 4 प्रकारचे विचार माणसाच्या मनामध्ये येतात. एक, निगेटिव्ह थॉट्स, नकारात्मक विचार. 2, पॉझिटिव्ह थॉट्स, सकारात्मक विचार. 3, रूटीन थॉट, जनरल थॉट्स. आणि 4, वेस्ट, निरुपयोगी विचार. आता निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय, की सतत नकारात्मक विचार करणे. त्याचे अनेक उदाहरणं असू शकतील, की मला कोणतेही काम जमत नाही, मला बुद्धी कमी आहे, सगळं जग वाईट आहे, लोक सगळी वाईट आहेत, माझ्यामध्ये हा न्यूनगंड आहे, याची मला भीती वाटते, या गोष्टी मला कधीच जमणार नाहीत. अशा प्रकारचे थॉट्स ह्याला आपण म्हणतो निगेटिव्ह थॉट्स. निगेटिव्ह थॉट्सनं आपल्याला काहीही साध्य होणार नाही आहे. त्या आपल्या प्रगतीच्या आड सतत येत असतात. पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे काय, की मी कोणतंही काम करू शकतो, मला काहीही अशक्य नाही आहे, एखादी गोष्ट मला जमत नसेल तर मी प्रशिक्षण घेऊन, तज्ज्ञांशी चर्चा करून, त्यांचं मार्गदर्शन घेऊन ती गोष्ट मी साध्य करू शकतो, मी लोकांशी चांगला संवाद साधू शकतो, ही गोष्ट मी साध्य करणारच. अशा प्रकारच्या गोष्टी याला आपण, अशा प्रकारचे विचार याला आपण पॉझिटिव्ह थॉट्स म्हणू शकतो, जी की आपली ऊर्जा वाढवत असतात, आपल्याला एका दिशेनं प्रयत्न करण्यासाठी मोटिवेट करत असतात. याला आपण सेल्फ मोटिवेशन देखील म्हणू शकतो. 3, जनरल थॉट्स, रूटीन थॉट्स आपण म्हणतो, की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामाच्या निगडीत असतात, की मला आज हे काम करायचं आहे, ह्यांना भेटायचं आहे, ह्याच्याबरोबर माझी मीटिंग आहे, जे की दैनंदिन आपली जीवनशैली आहे, जे काम आहे, त्याबद्दलचे विचार त्याला आपण म्हणतो रूटीन थॉट्स.
आणि चौथं जे आहे ते आहे निरुपयोगी वेस्ट थॉट्स. सतत चिंता करत बसणं भविष्याच्या बाबतीत किंवा मागील घडलेल्या घटनेबद्दल सतत विचार करत बसणं, त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही आहे. आणि काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, भविष्यातील काही गोष्टी आपल्या हातात नाही, त्याचा कंट्रोल आपल्या हातात नाही. पण त्याचा सतत जो विचार करत असू, त्याची सतत आपण चिंता करत असू, ज्याला आपण म्हणतो चिंता म्हणजे चिता, अशा प्रकारचे थॉट्स हे निरुपयोगी थॉट्स आहेत. असे विचार जर आपण करत असू तर आपली मन, आपली बुद्धी आणि आपलं शरीरची ऊर्जा अशा प्रकारचे थॉट्स काय करत असतात, कमी करत असतात, वेस्ट करत असतात. तर याचं प्रॉपर मॅनेजमेंट करणं हे गरजेचं आहे. ह्याच्यावर आपण कधीही जास्त विचार करत नाही, म्हणजे विचारावर विचार आपण कधी करत नाही. बाकी सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो, पण विचारावर विचार करायचं आपल्याला कधी गरज भासत नाही, त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होतं, जे की फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण टाईमचं मॅनेजमेंट, मनीचं मॅनेजमेंट हे जसं आपण चांगल्या प्रकारानं हाताळतो, त्याच्यावर जसं आपण फोकस करतो आणि की ते आपल्याला वाटतं की ते आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, तसंच विचारांचं व्यवस्थापन करणं हे देखील तेवढंच निकडीचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की हे विचारांचं व्यवस्थापन जर आपण प्रॉपर रीतीनं करू शकलो, त्याचं जर आपला मर्म कळलं, त्याचं जर आपला टेक्निक कळलं, तर नक्कीच आपला वेळ वाचेल आणि आपली प्रगती जी आहे, जर आपण मनीच्या बाबतीतच विचार करत असू, ती देखील प्रगती आपल्याला साध्य करता येऊ शकेल. आता विचारांचं व्यवस्थापन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपण जे विचार करतोय त्याची क्वालिटी चेक करा, त्याची दिशा चेक करा. आपण जे विचार करतोय तो योग्य दिशेनं आहे का नाही, तो माझ्या प्रगतीला पूरक आहे का नाही, त्याची क्वालिटी काय, त्याचा दर्जा काय, तो पॉझिटिव्ह कॅटेगरीमध्ये येतो का निगेटिव्ह कॅटेगरीमध्ये येतो का वेस्ट कॅटेगरीमध्ये येतो, हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आणि हे बाय प्रॅक्टिस हे आपण चेक करू शकतो. आपण विचार करायला पाहिजे की मी एखाद्या चुकीच्या विचारामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट करत आहे का. जसं आपण कधीही चुकीच्या कंपनीमध्ये, जसं शेअर्सचा आपण विचार केला, आपण चुकीच्या कंपनीमध्ये किंवा डुबणाऱ्या कंपनीमध्ये, डुबणाऱ्या व्यवसायामध्ये आपण आपला पैसा गुंतवत नाही. तिथं आपण आपला चाणाक्षपणा दाखवतो, तिथं आपण खूप विचार करतो. तसंच मला हे देखील बघितलं पाहिजे की मी एखाद्या चुकीच्या विचारामध्ये अडकून पडलो आहे का, तिथं माझी इन्व्हेस्टमेंट, माझी बुद्धीची इन्व्हेस्टमेंट, माझी मनाची इन्व्हेस्टमेंट तिथं होत आहे का, हे चेक केलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा मागील एखाद्या वाईट घटनेमध्ये सतत आपण विचार करत असू, एखादी दुःखद घटना असेल किंवा एखादा आपल्या जीवनामध्ये झालेला कुणाकडून अपमान असेल, तर ह्या गोष्टीमध्ये सतत जर आपण विचार करत असू, त्या घटनेमध्ये सतत जर आपण आपल्याला इन्व्हॉल्व ठेवत असू, तर ती घटना आपण सतत रिपीट करतो आहे आपल्या विचारांमध्ये. आणि हे रिपीट केल्यामुळं आपली एनर्जी ही वेस्ट होते, आपली ऊर्जा ही वेस्ट होते. मग आपल्याला कधी कधी वाटतं की मी फार थकलेलो आहे, मला माझा उत्साह येत नाही आहे, नवीन काही गोष्टी मला शिकाव्या वाटत नाही आहेत, माझ्या कामावर माझा फोकस होत नाही आहे. याचं कारण हेच असू शकतं, कारण की आपण चुकीच्या विचारामध्ये आपण आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.
आणि हे सायन्सने देखील सिद्ध केलेलं आहे की चुकीचे विचार तुमच्या शरीरावर देखील परिणाम करत असतात. आपण संतांचं वचन ऐकलेलं आहे, मन करारे प्रसन्न सार सिद्धीचं कारण. ह्याचा बेसच आहे, जर मन प्रसन्न जर असेल तर कोणतीही गोष्ट ही साध्य करू शकतो. हे आपल्या पूर्वीच्या संतांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. त्याचं फार तर मॉडर्न नाव आपण म्हणू शकतो की थॉट्सचं मॅनेजमेंट करणं, विचारांचं व्यवस्थापन करणं, की माझ्या विचारांची क्वालिटी काय, ह्याच्यानं काही साध्य होतं आहे का, हे माझ्या प्रगतीला पूरक आहेत का नाही, मी विनाकारण कुणाची ईर्ष्या करतो आहे का, मी विनाकारण कुणाची स्पर्धा करतो आहे का, मी विनाकारण कुठल्या गॉसिपमध्ये अडकून पडलो आहे का, मी विनाकारण कोणत्या राजकारणाचा एक भाग बनतो आहे का, त्याच्यावर मी चर्चा करतो आहे का मी माझ्या कामाच्या दिशेनं विचार करतो, माझ्या प्रोजेक्टच्या बाबतीत विचार करतो, माझ्या गोलच्या बाबतीत विचार करतो, त्याच्यावर मी फोकस करतो, माझे नवीन नवीन गोल्स मी साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो. तर आपल्या विचारांची दिशा काय आहे, क्वालिटी काय आहे, ह्याच्यावर विचार करणे, ह्याच्यावर फोकस करणे म्हणजेच विचारांचं किंवा थॉट्सचं मॅनेजमेंट करणे. आता हे करणं शक्य आहे का, तर हे करणं शक्य आहे बाय प्रॅक्टिस. हे लगेच आपल्याला जमेल, लगेच आपल्याला साध्य होईल असं देखील नाही. कोणतीही गोष्ट ही रुटीन प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला ती साध्य होऊ शकते. जसं आपण घड्याला अलाराम लावतो तसंच आपल्याला अलाराम लावावा लागेल की माझा जेव्हा एखादी थॉट्स माझ्या मनामध्ये येते त्याची क्वालिटी काय आहे. विचार तर सतत मनात येणारच, त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. आपला कंट्रोल कशावर पाहिजे, ते विचाराची क्वालिटी काय आहे. एखाद्या निगेटिव्ह विचाराला येऊ द्या, पण त्याच्यामध्ये मी गुंतून पडतोय का, त्याच्यामध्ये माझी एनर्जी वेस्ट होते का, सतत मी तोच विचार करतो का, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ह्याच्याकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. तेच पॉझिटिव्ह थॉट्स कशा वाढत जातील, कशा क्रिएट होत जातील, मी सकारात्मक कसा राहील. आता पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल देखील बरेचसे गैरसमज आहेत की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सगळंच आपल्या भविष्यामध्ये सगळंच चांगलं होईल, छान छान होईल असा विचार करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग करणं. तर मित्रांनो, पहिले आपल्याला हा विचार केला पाहिजे की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय नाही आहे. तर सतत आपल्या भविष्यामध्ये चांगलंच होत जाईल, सगळं छानच होत जाईल, कुठली वाईट घटना माझ्या भविष्यामध्ये येणार नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये येणार नाही आहे असं थिंकिंग करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नाही आहे. कोणतीही घटना आयुष्यामध्ये जरी आली तर त्याला माझा रिस्पॉन्स हा सकारात्मक असेल, मग ती घटना चांगली असेल तर फारसा तो परिणाम आपल्यावर होणार नाही. पण जर वाईट घटना असेल तरी पण माझा रिस्पॉन्स त्याला व्यवस्थित असेल, माझ्या बुद्धीला, माझ्या मनाला, माझ्या शरीरावर त्याचा परिणाम होणार नाही, मी निराशेच्या गर्तेमध्ये सापडणार नाही, मी मनानं आणि बुद्धीनं स्थिर राहील, अशी अवस्था म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. फॉर एक्झाम्पल, एखाद्या 12वीच्या विद्यार्थ्यांना टार्गेट ठरवलं आहे की मी 98-99% मार्क मिळवेल, ॲकॅडमिक रेकॉर्ड देखील चांगलं आहे आणि मला मेडिकलला जायचं आहे. वर्षभर त्यांनी त्यासाठी एफर्ट्स देखील घेतले, प्रयत्न देखील केले, पण तो तेवढे मार्क मिळू शकला नाही की ज्या मार्कानं त्याला मेडिकलचं ॲडमिशन मिळणार होतं, आणि त्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. अशा आपण अनेक घटना आपण बघतो की एखादी गोष्ट साध्य न झाल्यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊन
लोक सुसाईड करतात, आत्महत्या करतात. तर त्याच विद्यार्थ्यानं अभ्यास केला, मेडिकलला प्रवेश मिळेल या दृष्टीनं एफर्ट्स घेतले, पण मार्क्स तेवढे मिळाले नाहीत. पण आत्महत्येकडं न वळता मनानं बुद्धीनं स्थिर राहून त्या घटनेला चांगला रिस्पॉन्स दिला आणि दुसरे करिअरचे ऑप्शन्स बघितले आणि चांगलं एखादं करिअर निवडलं, तर हा रिस्पॉन्स जो आहे, ह्या रिस्पॉन्सला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग हे म्हणू शकतो. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नुसतंच सगळं भविष्याबद्दल छान छान कल्पना करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग नव्हे. तर घटना कोणतीही घडू दे, माझ्या बुद्धीनं, माझ्या मनानं, माझ्या शरीरानं याच्यावर मात करू शकेल. एखादी संधी माझ्या हातून निसटली तरी मी दुसऱ्या संधीची वाट पाहील आणि त्या संधीमध्ये यश संपादन करून माझे गोल मी साध्य करेल. ह्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग. आता एखादं यश जरी मी साध्य केलं, आत्ताचं उदाहरण मी सांगितलं की ठीक आहे, 12वीचा तो स्टुडंट आहे, त्यानं वर्षभर एफर्ट्स घेतले, परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क्स देखील मिळाले, मेडिकलातलं ॲडमिशन देखील मिळालं, म्हणजेच त्याच्या दृष्टीनं एक टप्पा त्यानं पार केलेला आहे. पण त्याच टप्प्यामध्ये जर गुंतून पडला, यशामध्ये जर गुंतून पडला, तर नवीन टप्पे त्याला साध्य करता येणार नाही आहे. तर हे देखील आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला यशामध्ये गुंतून देखील पडायचं नाही आहे. नवीन यशा ठीक आहे, तुम्ही यश संपादन केलं, थोडं पाठीभेटी करा, पण नवीन गोष्टीकडं आपल्याला परत वळायचं आहे, नवीन पायरीकडं आपल्याला वळायचं आहे, नवीन प्रगतीकडं आपल्याला फोकस करायचा आहे. हे सगळं आपण करू शकतो जर आपलं थॉट्स मॅनेजमेंट हे चांगल्या रीतीनं आपल्याला करता आलं तर आपल्याला सतत विचार करावा लागेल की मी जो विचार करतोय तो योग्य आहे का नाही, योग्य दिशेनं जात आहे का नाही, तो माझ्या उपयोगाचा आहे का नाही, तो माझ्या प्रगतीच्या दिशेनं मला घेऊन जात आहे का नाही, ह्याचा सतत आपल्याला विचार करावा लागेल. ह्याचा जर आपण व्यवस्थित विचार केलं, ह्याचं जर आपल्याला चांगलं टेक्निक जमून आलं, तर नक्कीच आपण आपल्या प्रगतीच्या दिशेनं आपले विचार असू शकतात. तर मित्रांनो, हे व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकेल जर त्याचं महत्त्व आपल्याला माहीत झालं तर. जर आपल्याला वाटत जर असेल की बाबा काय विचाराचं व्यवस्थापन किंवा असं काय असू शकतं का, किंवा कोणते देखील विचार माझ्या मनामध्ये आलं तर काय साध्य होईल, काय फरक पडणार आहे, ते माझ्या प्रगतीच्या आड कशी येऊ शकतील, तर नक्कीच वेस्ट थॉट्स, निगेटिव्ह थॉट्स आणि पॉझिटिव्ह थॉट्सचं चुकीचं आकलन हे नक्कीच तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकतात. तर याचं व्यवस्थापन आपल्याला नीटसं जमलं पाहिजे, याच्यावर आपल्याला विचार करता आला पाहिजे, सतत आपण अलर्ट राहिलं पाहिजे की मी जो विचार करतोय तो माझ्या उपयोगाचा आहे का नाही. जर उपयोगाचा नसेल तर माझी बुद्धी, माझा वेळ त्याच्यामध्ये गुंतवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण असू शकतं. ह्याच्यातून बाहेर पडणं हे कधीदेखील हिताचं ठरू शकतं. तर विचारांची क्वालिटी काय आहे
हे पाहणं, तपासणं आणि त्याला योग्य दिशेनं त्याला दिशा लावणं हे तुम्हाला थॉट्स मॅनेजमेंटद्वारे बघता येऊ शकतं. मी आत्ता सांगितलं आहे थॉट्सचे जे 4 कॅटेगरीज जे आहेत त्याच्यामधले निगेटिव्ह कॅटेगरीज आणि वेस्ट कॅटेगरीजचे थॉट्स आपल्याला काहीही उपयोगाचे नाही आहेत. ते कोणत्याही दृष्टीनं तुम्हाला फायदा करून देत नाही आहेत. जनरल थॉट्स, रुटीन थॉट्स, दैनंदिन जीवनाबद्दलचे विचार हे आपल्याला करावेच लागतील आणि की आपलं रुटीन काम करायचं आहे, आपलं रोजचं रोज कार्य करायचं आहे. पॉझिटिव्ह थॉट्सचं चुकीचं आकलन मी आत्ता सांगितलं आहे की सतत माझ्या जीवनामध्ये फक्त चांगलंच घडत राहील असा विचार करणं म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स नाही आहेत. तर कोणतीही जरी घटना आली तर त्याला सकारात्मक माझा रिस्पॉन्स असेल. एखादी वाईट घटना घडली, एखादी संधी जरी माझ्या हातून निसटली, कारण की आयुष्यामध्ये एक संधी जरी निसटली म्हणजे आयुष्य थांबलं असं होत नाही. दुसरं, एखादी संधी मी साध्य केली, त्याच्यामध्ये यश मिळवलं म्हणजे आयुष्यामध्ये सगळं मिळवलं असं देखील होत नाही. असं जर तुम्ही विचार करत असाल, एखादी मी संधी साधलं, एखादं यश मी संपादन केलं, तिथंच जर तुम्ही थांबलात तर भविष्यामध्ये तो यशाचा काळ ओसरल्यानंतर तुम्ही स्पर्धेमधून किंवा तुमच्या आयुष्याच्या रेसमधून तुम्ही कधी बाहेर पडाल हे तुम्हाला देखील कळणार नाही आहे. तर यश जरी मिळवलं, एखादं ऑपॉर्च्युनिटी साध्य केली, एखादी संधी साध्य केली, तेवढ्यावरच न थांबता, एकदाच एका बॉलवर 6 न मारता, तेवढ्या 6वर मारल्यानंतर त्याच्या आनंदामध्येच न गुरफटता आपल्याला नवीन नवीन संधी, नवीन नवीन यश संपादन कसं करता येईल याचा देखील विचार ह्या थॉट्स मॅनेजमेंटद्वारे आपल्याला जमू शकतो. तसंच पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स देखील गरजेचा नाही आहे. जसं लो कॉन्फिडन्स हा चुकीचा आहे, तसाच ओव्हर कॉन्फिडन्स देखील चुकीचा आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या इंटरव्ह्यूला तुम्ही जाताय, जर एखादा कॅन्डिडेट विचार करत असेल की ही मला नोकरी मिळणारच नाही आहे, त्या नोकरीसाठी मी पात्रच नाही आहे, तर हा झाला लो कॉन्फिडन्स. अशा केसमध्ये त्याला नोकरी मिळण्याची कोणतीही शाश्वती नाही आहे. दुसरा कॅन्डिडेट विचार करत असेल की ही नोकरी मलाच मिळणार, ह्या नोकरीसाठी मी एकमेव पात्र आहे, त्याला म्हणतो आपण ओव्हर कॉन्फिडन्स. तर अशा गोष्टीमध्ये देखील त्या कॅन्डिडेटला नोकरी मिळेल याची शाश्वती नाही आहे. त्या कंपनीची रिक्वायरमेंट्स काय आहे, ती कंपनी काय काम करते, कुठली पोस्ट आहे, त्या पोस्टला माझं क्वालिफिकेशन सुटेबल आहे का नाही, इंटरव्ह्यूसाठी काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या कंपनीचं बॅकग्राऊंड काय, ह्याची सगळी समजा मी माहिती घेतली, त्याचा मी अभ्यास केला आणि मग जर इंटरव्ह्यूला गेलो तर नोकरी मिळण्याची शक्यताही जास्त असते. आणि समजा असा देखील विचार केला मी की समजा ठीक आहे, ही नोकरी जरी मला मिळाली नाही तर फारसं बिघडणार नाही, मी दुसरीकडं प्रयत्न करू शकेन. तर ओव्हर कॉन्फिडन्स, कधी कधी आपण विचार करतो की पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स असणे, तर ओव्हर कॉन्फिडन्स देखील चुकीचा आहे, जसा लो कॉन्फिडन्स चुकीचा आहे. तर अशा प्रकारे
आपण थॉट्सवर विचार केला, थॉट्सचं प्रॉपरली आपल्याला मॅनेजमेंट करता आलं तर नक्कीच आपण प्रगतीचे एक एक पायरी चांगल्या रीतीनं चढू शकतो. हेच ह्या आजच्या सेशनचं उद्देश आहे. तसं थॉट्स मॅनेजमेंट आपल्याला करता यावं यासाठी माझ्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.